24 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता। 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज। नाशिकच्या पूर्व भागात पावसाची दडी, पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात, दुबार पेरणीच्या बळीराजावर संकट। रायगडमध्ये 3000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार। पडीक जमीन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत फळबाग लागवड योजनेचा समावेश। मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। 1.5 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत। मराठवाड्यातील 34 लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात गतवर्षाच्या तुलनेत कपाशीच्या लागवडीत 35% घट। मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। 3500 हेक्टरवर मक्याची लागवड। शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। जळगावमधील तोंडापूर मध्यम प्रकल्पात 20% पाणीसाठा। प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर। तोंडापूर परिसरात पाणी टंचाईची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण। शासकीय रक्तपेढीत 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा। रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन। कोल्हापूरच्या इचलकरंजीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। जिल्हा आणि शहर अध्यक्षपदाच्या निवडीनंतर नाराजीच असून विठ्ठल चोपडे यांच्या कार्यालयातील राष्ट्रवादीच्या बोर्डाला कापडाने झाकलं। राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। बुलढाण्यात राख वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा निष्काळजीपणा। डोळ्यात राख उडून जात असल्याने पादचारी दुचाकीस्वारांना त्रास। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। बीडच्या नेकनूर शहरात घाणीचं साम्राज्य। मुख्य रस्त्याच्या दुभाजकातही कचऱ्याचे ढीग। नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊन पुढील प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। जळगाव शहरात दुचाकी आणि चारचाकी चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 2,36,000चा मुद्देमालही जप्त। परभणीत 10 महिने उलटूनही फरार संस्था चालकांचा शोध लागेना। पोलिसांच्या 9 पथकांद्वारे संस्था चालकांचा शोध सुरू। जळगावच्या पिंपळाळ्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुदतबाह्य गोळ्या आढळल्या। महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। छत्रपती संभाजीनगरच्या पाथरी गावातील 3 मुलांना अचानक अपंगत्व आल्याने खळबळ। 3ही मुलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। मुंबई संसर्गजन्य तापाच्या रुग्णांच्या संख्येत 25% वाढ। पालिकेच्या रुग्णालयात मोफत आणि दर्जेदार उपचार मिळत असल्याची आरोग्य विभागाची माहिती। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पनवेल महानगरपालिकेचा देशात 6वा क्रमांक। पनवेल शहराने स्वच्छतेच्या दिशेने देश आणि राज्य पातळीवर भरीव कामगिरी केली। जळगावच्या नशिराबाद गावाजवळ महामार्गावर भरधाव डंपरची दुचाकीला धडक। दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी। हर्षल राजू पाटील असं मयत तरुणाचं नाव।